हॅलो. येस. नमस्कार मित्रांनो, फायनाईट इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. येस, आवाज येतोय? ओके, ठीक आहे, थँक्यू. खास व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्या सर्वांसाठी. ऑन डिमांड व्हिडिओ आहे ॲक्च्युली. सर्वप्रथम थँक्यू MPSC मेन्सला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल. तर ऑन डिमांड पुढची स्टेप आहे आपली. खूप साऱ्या मुलांची रिक्वेस्ट होती की सर MPSC मेन्स तर बॅच एकदम व्यवस्थित चालू आहे, काही कारणामुळे MPSC मेन्स जॉईन करू शकलो नाही, तर पुढे काय? तर ऑन डिमांड मी आता पुढे आन्सर रायटिंग बॅच सुरू करणार आहे. तुम्ही बघत असाल की 1 सप्टेंबर पासून आपली बॅच सुरू होते, प्युअर आन्सर रायटिंग बॅच. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, ते पूर्ण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पुढचे 10 ते 15 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा. पूर्ण आन्सर रायटिंग बॅचचं प्लॅनिंग मी या ठिकाणी केलेलं आहे. ओके. ज्यांना कोणाला आपल्या अकॅडमी बद्दल काही पूर्णतः कल्पना नसेल त्यांनी आपल्या युट्यूबवरचे अजून जुने काही व्हिडिओ बघावेत, म्हणजे तुम्हाला पूर्ण कल्पना येऊन जाईल. MPSC मेन्स असेल किंवा JEE बॅच असेल, याचे सर्व डेमो लेक्चर्स आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहेत. तुम्ही ते सेशन्स पण बघू शकता. एवढंच नाही तर PYQ मागच्या MPSC ला आलेले डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतील, बाकी काही क्वेश्चन्स असतील, त्याचे पण आपण काही सॅम्पल व्हिडिओ युट्यूबवर टाकलेला आहे, तुम्ही ते पण बघू शकता. तर 1 सप्टेंबर पासून आपली ही प्युअर आन्सर रायटिंग बॅच सुरू होत आहे. तर आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला बेसिकली या बॅच मध्ये काय काय मिळतंय, तर का जॉईन करायची, पहिली सर्वप्रथम ही बॅच तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. तुम्हाला या बॅच मध्ये पूर्ण रेकॉर्डेड कंटेंट सर्वप्रथम मिळणार आहे कन्सेप्च्युअल लर्निंगसाठी. जे काय आपले 20 डिस्क्रिप्टिव्ह एक्झामसाठी सब्जेक्ट आहेत, त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग येण्यासाठी 20 सब्जेक्टचं पूर्णतः तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. ओके. 20 सब्जेक्टचं पूर्ण रेकॉर्डिंग कंटेंट मी देतोच आहे तुम्हाला. कुठल्या टाइमला कुठला आन्सर रायटिंग सुरू होणार आहे हे तुम्हाला ऍटलिस्ट 1 आठवडा अगोदर कळवलं जाईल. ओके. सपोज नेक्स्ट वीक मध्ये जर आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं आन्सर रायटिंग सुरू करणार आहे, तर तुम्हाला 1 आठवडा कमीत कमी अगोदर मी कल्पना देईल की नेक्स्ट वीक मध्ये आपण नेक्स्ट कमिंग मंडे पासून लेट्स से की आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे आन्सर रायटिंग सुरू करणार आहे. तर मी दिलेले जे काय बेसिक कन्सेप्च्युअल लर्निंगचे व्हिडिओ असतील स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे, ते तुम्ही अगोदर बघून घ्या. ऍक्च्युअली कन्सेप्च्युअल लर्निंग म्हणजे काय, त्या सब्जेक्टचे सगळे कन्सेप्ट तुमचे त्या व्हिडिओ थ्रू क्लिअर होऊन जातील. एवढे पूर्ण रेकॉर्डिंग आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. ओके. जे काय मेन्स बॅचला आपलं ऑलरेडी झालेलं आहे तेच व्हिडिओ ते आहेत, आणि मुलांचं खूप सारं अप्रिशिएशन आपलं त्यासाठी आलेलं आहे. आणि त्याचं बेसिक लर्निंग मी तुम्हाला स्टार्टिंगला देणार आहे. ते व्हिडिओ बघण्यासाठी पण मी तुम्हाला वेळ देणार आहे. एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या प्लॅनिंग असणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही अगोदर बघून घ्यायचे, त्यानंतर लगेच आपलं त्याच्यावरचं आन्सर रायटिंग सुरू होईल. सो पहिलं लर्निंग करून घ्या, बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या, तरच आन्सर रायटिंग व्हिडिओ बघण्यात अर्थ आहे किंवा लाईव्ह अटेंड करण्यात अर्थ आहे. ओके. सो त्यामुळेच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की लर्निंग फ्रॉम बेसिक अगोदर क्लिअर करून घ्या, त्यानंतर तुम्ही आन्सर रायटिंगचा विचार करा किंवा त्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा विचार करा. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 20 सब्जेक्ट मेन्सला आहेत. प्रत्येक सब्जेक्टमध्ये खूप सारे व्हरायटीचे न्यूमेरिकल एक्सपेक्टेड आहेत जे MPSC ला विचारले जाऊ शकतात. प्रत्येक न्यूमेरिकल एक युनिक असतो बघा, आणि प्रत्येक न्यूमेरिकलचा कन्सेप्ट हा वेगळा असू शकतो. प्रत्येक न्यूमेरिकल तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित नाहीये. तर त्यामागची फिलॉसॉफी, त्यामागचा कन्सेप्ट तुम्ही लर्न करून घ्या, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या, तरच आन्सर रायटिंग अटेम्प्ट करणं इझी जाईल मित्रांनो. पुढे मी सांगितलेलं आहे की प्रत्येक सब्जेक्टला किती वेटेज आहे, कशा प्रकारचे प्रश्न वगैरे येऊ शकतात, ते सर्व आपलं आन्सर रायटिंग मध्ये इथं कव्हर होणार आहे. सो इन डेप्थ एकदम एक्सटेन्सिव्ह आन्सर रायटिंग होणार आहे मित्रांनो. सगळे मागचे PYQ असतील, प्रोबेबल क्वेश्चन्स असतील, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, कशा पद्धतीने आन्सर रायटिंग करायचं, बेसिकली स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं करायचं, कुठले पॉइंट्स किती हायलाइट करायचे, कुठल्या स्टेपला किती वेटेज द्यायचं, कुठल्या प्रश्नाला 10 मार्क, 8 मार्क, 15 मार्क किंवा 12 मार्कचे प्रश्न येणार असतील तर त्याचं सॉल्व्हिंग कसं करायचं, कशा पद्धतीने प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचा. सर्वात इम्पॉर्टंट आहे MPSC मेन्सला तर तुमचं प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन सर्वात चांगलं कशा पद्धतीने मेंटेन करायचं हे देखील आपलं रन टाइम मध्ये मी तुम्हाला कंटिन्युअस गाईड करत असतो. ओके. जेवढा जास्त तुम्ही प्रॉब्लेम सिम्प्लिफाय कराल ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण सर्वात इम्पॉर्टंट आहे MPSC मध्ये की क्वेश्चन सिलेक्शन.
स्टार्टिंग जर क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट लागला तर तुमच्या पेपरमध्ये तुम्ही व्हायबल होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे क्वेश्चन सिलेक्शन कशा पद्धतीने करायचं, सब्जेक्ट वाईज क्वेश्चन सिलेक्शन असेल किंवा पेपर वाईज क्वेश्चन सिलेक्शन असेल किंवा त्या पेपर मधलं सेक्शन वाईज क्वेश्चन सिलेक्शन असेल, असे खूप सारे छोटे छोटे पॉइंट्स आहेत की ते तुम्हाला एमपीएससी मध्ये मार्क्स मिळवण्यासाठी की पॉइंट्स असतात. हे आपण 23 मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. सो यामध्ये तुम्हाला या बॅच मध्ये तुम्हाला फ्री मॉक टेस्ट पण मिळणार आहे. मिनिमम 3 फुल लेंथ मॉक टेस्ट आपल्या शेड्यूल असणार आहेत मिनिमम 1 मंथ अगोदर एक्झामच्या. ओके. आणि सर्वात इम्पॉर्टंट यामध्ये जो आपल्या बरोबर असणारा अनुभव आहे 500हून अधिक मुलांना 2023च्या एमपीएससी मध्ये गाईड केलेला, तो खूप टर्निंग पॉइंट ठरतो मित्रांनो. कारण खूप साऱ्या मुलांचे रिव्ह्यूज येत असतात, कमेंट येत असतात की सर हा जो टॉपिक घेतला तो अशा पद्धतीने घेतल्यामुळे त्याचा फायदा पेपरमध्ये खूप झाला. तो हे रन टाइम मध्ये तुम्हीच एक्सपिरियन्स करू शकता. एकदा का आपली ही आन्सर रायटिंग सेशन सुरू झाले तर तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल. ओके. सो पहिलं तुम्हाला रेकॉर्डेड अवेलेबल कंटेंट मी ऑलरेडी देणार आहे सब्जेक्ट वाईज. एकदमच बल्क कंटेंट मी देणार नाही कारण गोंधळ होऊ शकतो. ज्या सब्जेक्टचा आन्सर रायटिंग कमिंग 7-8 दिवसात सुरू होणार आहे त्याचा कंटेंट तुम्हाला मी अगोदर देईल. म्हणजे तुम्ही अगोदर बेसिक लर्निंग करून घ्या आणि मग त्याच्यावरचा आपण आन्सर रायटिंग स्टेप बाय स्टेप सुरू करूयात. जसं काय एमपीएससीला तुम्हाला असं ठरलेलं नाही की मिक्सअप क्वेश्चन येतात, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल अनालिसिसचे क्वेश्चन मिक्सअप होऊ शकतात. तशाच पद्धतीने आपण इथं मिक्सअप स्ट्रॅटेजी वापरणार आहोत. जेवढं होईल तेवढं मिक्सअप क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. का म्हणतोय की डेफिनेटली आपण सब्जेक्ट वाईज जाणारच आहोत, पण त्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स मागे पुढे होऊ शकतात. का? कारण की एमपीएससीला आपल्याला थिंकिंग कशा प्रकारे असते, जसं तुम्ही इथं सब्जेक्टला चॅप्टर वाईज प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेला तर तुम्हाला माहिती आहे की या चॅप्टरवरचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय म्हणजे हा कन्सेप्ट वापरायचा आहे. पण एमपीएससीला तसं नाही ना. एमपीएससीला तुम्हाला एक 200 मार्कच्या पेपरला 10 सब्जेक्ट आहेत, रॅन्डमली कुठलाही प्रश्न येऊ शकतो. सो इमिजिएटली तुमचा ब्रेन स्विच करता आला पाहिजे आपल्याला. त्याच पद्धतीने मी थोड्याफार प्रमाणात एक अचीव करण्याचा प्रयत्न केलाय की तशी स्ट्रॅटेजी आपण इम्प्लिमेंट करणार आहोत जेणेकरून तुम्हाला आत्ताच त्याचा फायदा होईल, आत्ताच त्याची सवय होईल. थोडाफार प्रमाणात त्याचा फायदा एमपीएससी मेन्सला डेफिनेटली होणार आहे. सो मॉक टेस्ट आहे, एक्सटेन्सिव्ह आन्सर रायटिंग होणार आहे, तुम्हाला ऑलरेडी बेसिक कंटेंट देणार आहे मी. ओके. नेक्स्ट बॅच डिटेल्स. तर बॅच आपली सुरू होते ती 1 सप्टेंबर 2024, म्हणजे इथून पुढे साधारणतः 24 डेज तुम्ही कन्सिडर करा. 1 सप्टेंबर पासून बॅच सुरू होणार आहे. डेली 4 to 5 आवर्स मिनिमम टीचिंग असणार आहे. डेली 4 to 5 आवर्स मिनिमम आन्सर रायटिंग होणार आहे. सो थोडासा टायमिंग फ्लेक्झिबल आहे बेस्ड राहून तुमच्या इन बिटवीन काय एक्झाम चालल्या किंवा बाकी काही सेशन्स असेल तर थोडाफार टाइम फ्लेक्झिबल असेल रिलॅक्सेशनसाठी वगैरे वगैरे. सो मिनिमम ड्युरेशन आहे आपल्या बॅचचं 4 मंथ्स, मिनिमम 4 मंथ्स आहे. सो 4 मंथ्स मध्ये बॅच कम्प्लीट होणं एक्सपेक्टेड आहे. जसं मेन्सला पण आपण बघितलेलं आहे की मिनिमम 4 मंथ्स मध्ये आपलं आन्सर रायटिंग होणं अपेक्षित आहे. जॉईन केल्यानंतर कमीत कमी व्हॅलिडिटी मी तुम्हाला 8 मंथ्स देतोय प्रत्येक स्टुडंटसाठी. ओके. पूर्णतः मोड ऑनलाईन असणार आहे. जेवढा ऑनलाईन मोड आपला ज्या पद्धतीने आपल्याला मुलांचा रिस्पॉन्स मिळालाय की ऑनलाईन असून पण ज्या पद्धतीचं आपलं टीचिंग चालतंय, जेवढे इंटरॅक्टिव्ह सेशन्स आपले होतात ते मुलांना खूप सारा फायदा देतात. सो कमिंग टू द इम्पॉर्टंट पॉइंट, फी स्ट्रक्चर काय आहे? एकदम अफोर्डेबल आणि नॉमिनल फी ठेवलेली आहे मित्रांनो. कुणीही अफोर्ड करू शकतं हा एकदम बेस्ट कंटेंट घेण्यासाठी. तर फी आपण ठेवली फक्त 12,000 फॉर फर्स्ट 100 स्टुडंट्स. ओके. 12,000 फी मध्ये तुम्हाला इनडायरेक्टली जर तुम्ही स्मार्ट विचार केला तर पूर्ण तुम्हाला एमपीएससी ची बॅचेस 12,000 मध्ये मिळते. ऑलरेडी मी रेकॉर्डेड कंटेंट तुम्हाला कन्सेप्च्युअल लर्निंगचा देतोच आहे. त्याच्या व्यतिरिक्त लाईव्ह आन्सर रायटिंग सेशन होणार आहेत आणि हे जे काही आन्सर रायटिंग सेशन होणार आहेत हे अल्टिमेटली तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण अवेलेबल असणार आहेत. म्हणजे जर तुम्ही एकदम विचार केला व्यवस्थितरित्या तर तुम्हाला 12,000 मध्ये तुम्हाला पूर्ण एमपीएससी मेन्सची बॅच मिळते मित्रांनो. आणि अशा पद्धतीने मिळणार आहे की नथिंग लाईक इट. ओके. सो जो आपल्याला कंटेंट मी या ठिकाणी घेणार आहे तो कंटेंट ऍक्च्युअली स्पीकिंग तुम्हाला मोर देन इनफ असणार आहे सर्व व्हरायटी कव्हर करण्यासाठी. जेवढे काय व्हरायटीचे न्यूमेरिकल्स आपण या ठिकाणी घेणार आहे तो खूप सारा विचार करूनच घेणार आहे. प्रत्येक सब्जेक्ट मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये स्टार्टिंगला आपलं हे डिस्कशन होणार आहे की कुठल्या कुठल्या व्हरायटीचे न्यूमेरिकल एक्झिस्टिंग आहेत, कुठल्या कुठल्या व्हरायटीचे न्यूमेरिकल एक्सपेक्टेड आहेत. ते न्यूमेरिकल्स अगोदर आपण आयडेंटिफाय करून घ्यायचे असतात. ब्रॉड व्हिजन एकदा त्या सब्जेक्टचं तुम्हाला जर मिळालं तर त्याचा एक्सटेन्सिव्ह अभ्यास आपण करू शकतो, तेवढं एक्सटेन्सिव्ह आन्सर रायटिंग आपण करू शकतो. एका सब्जेक्टमध्ये जर 70 प्रकारचे न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात तर प्रायोरिटी डिसाईड करा.
की कुठल्या न्यूमेरिकलला जास्त वेटेज देणं अपेक्षित आहे, किती वेळेस तो मागे विचारलेला गेलेला आहे, त्याची बेसिक लेवल काय आहे, किती मार्कला तो विचारला जाऊ शकतो, किती वेळेस तो विचारला गेलाय आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी मिनिमम वेळ किती लागतोय, सगळ्या गोष्टींचा विचार करून अँसर रायटिंग बॅच मित्रांनो आपण सुरू करत आहोत. त्यामुळे याचा फायदा नक्कीच तुम्ही घेऊ शकता. कमी फी आहे, अफोर्डेबल फी आहे आणि फक्त पहिल्या 100 मुलांसाठी मी ही फी ठेवतोय ट्रुली स्पीकिंग. ज्याला खरंच याचा फायदा घेताय तुम्ही बिनधास्त डेफिनेटली जॉईन करू शकता. कुठल्याही स्टुडंट्सला तुम्ही विचारू शकता की आपली मेन्सची किंवा जेईची बॅच कशा पद्धतीने कंप्लीट झालेली आहे. सो थोडासा पेपर पॅटर्न मी जर सांगितलं, 2 पेपर्स आहेत, एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. 2 पेपर्स आहेत, प्रत्येक पेपर 200 मार्कचा आहे आणि वेटेज टाइम दिलेला आहे तुम्हाला 3 तास. सी मित्रांनो, टोटल 20 सब्जेक्ट आहेत, एका पेपरमध्ये 10 विषय आहेत. तर 20 सब्जेक्टचं अँसर रायटिंग करणं किंवा 20 सब्जेक्ट वरती तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम लिहिणं हा तेवढा पण सोपा टास्क नाहीये. तो सोपा कधी होऊ शकतो, जर तुम्ही स्मार्ट पद्धतीने जर त्याचा स्टडी केला. जेवढं जास्त वेटेज तुम्ही अँसर रायटिंगला द्याल ना, तेवढं फायदेशीर आहे. बरं, अँसर रायटिंग म्हणजे फक्त न्यूमेरिकल सॉल्विंग नाही मित्रांनो, थेरॉटिकल क्वेश्चन्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. कारण का, 2023चा जर तुम्ही पेपर 2 बघितला तर 100% पूर्ण पेपर थेरी होता. थेरीचं अँसर रायटिंग कसं करायचं, किती पॉइंट्स लिहायचे, कशा पद्धतीने बुलेट पॉइंट लिहायचे, होईल तेवढ्या डायग्राम्स एक्सपेक्टेड असतात. जिथं शक्य होईल तिथं डायग्राम थ्रू एक्सप्लेनेशन करा, कारण डायग्राम हे सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात. डायग्राम जर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने काढाल तर असेसमेंट करणाऱ्याला कळतं की ओके तुम्ही डायग्राम काढली म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट ऑलरेडी माहिती आहे. ओके, सो फक्त अँसर रायटिंग हे न्यूमेरिकलचं नाहीये किंवा प्रॉब्लेमचं नाहीये किंवा डिझाईन न्यूमेरिकलचं नाहीये, ते थेरॉटिकल क्वेश्चन्सचं पण होणार आहे. कारण आपले बरेचसे असे सब्जेक्ट आहेत की ते पूर्ण थेरॉटिकल पण आहेत. तुम्ही जर बघितलं तर बिल्डिंग मटेरियल, त्याच्यावरचं पण अँसर रायटिंग इम्पॉर्टंटच आहे ना. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, मिक्स डिझाईन सोडलं तर सगळं थेरॉटिकलच पॉइंट आहे. सो कशा पद्धतीने अँसर लिहायचे, कशा पद्धतीने प्रश्न एक्सपेक्टेड असतात, कुठे कुठे डायग्राम काढायच्या, काय काय डायग्राम काढायच्या, बुलेट पॉइंट कशा पद्धतीने लिहायचे, इव्हन थेरी क्वेश्चन मध्ये कुठले कीवर्ड्स हायलाइट करायचे वगैरे वगैरे, हे सर्व आपलं रन टाइम मध्ये अँसर रायटिंग सेशन मध्ये होणार आहे. हे एवढं सगळं हेवी लोड आहे तर तुम्हाला फक्त एखादा प्रॉब्लेम सोडवलाय, 2 प्रॉब्लेम सोडवले किंवा एखादा चॅप्टर वाचलाय याने हे शक्य होणार नाहीये. कन्सेप्च्युअल लर्निंग इज द ओनली की थिंग टू गेट सक्सेस इन द एमपीएससी मेन्स. ओके, कन्सेप्च्युअल लर्निंग म्हणजे काय, जो काय आपल्याला स्टार्टिंगला मी तुम्हाला कंटेंट देतोय, रेकॉर्डेड कंटेंट, तो इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मित्रांनो डाऊट कुठल्याही कंटेंट मध्ये असू द्यात, रेकॉर्डेड दिलेल्या व्हिडिओ मध्ये असू द्यात किंवा रन टाइम लाईव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग सेशन मध्ये असू द्यात, मी इथं आहे. कुठलाही प्रॉब्लेम तुमचा अनसॉल्व पुढे जाणार नाहीये, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतोय. ओके, हाच अनुभव आपल्याला मागच्या वर्षी आलेला आहे. त्यामुळे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असे काही पॉईंट सांगतोय, हे मुलांकडनं मिळालेले फीडबॅक आहेत की सर आमच्या मागच्या वेळेस काही या गोष्टी चुकल्या होत्या तर तुमच्यामुळे काही शक्य झाल्या. तर कुठल्या त्या पॉईंट्स आहेत, पहिलं प्लॅनिंग. जर तुम्ही एमपीएससी ला टार्गेट करत असाल तर तुमचं प्लॅनिंग एकदम क्लिअर कट पाहिजे की तुम्हाला कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचे. ब्लाइंडली रॅन्डमली कुठलाही सब्जेक्ट हातात घेतला आणि सुरू केलं असा विचार करू नका. आपला अजून एक व्हिडिओ येणार आहे की वेटेज, सब्जेक्ट वाईज वेटेज किती असतं टेंटेटिव्हली, त्या वेटेज प्रमाणे प्रिपरेशन करा आणि तुम्हाला कुठला सब्जेक्ट जास्त सोपा जातोय आणि डिफिकल्ट जातोय तो डिस्टिंग्विश करा आणि त्याप्रमाणे प्रिपरेशन करणं एक्सपेक्टेड आहे. प्रत्येक सब्जेक्टला रिव्हिजनला तुमच्या टाइम टेबल मध्ये स्लॉट असलाच पाहिजे. जेवढा स्लॉट तुम्ही टाइम टेबलला ठेवणार, ऍटलीस्ट 30 मिनिट्स, 40 मिनिट्स, 1 आवर, तेवढं जास्त तुम्ही झालेल्या सब्जेक्टच्या टच मध्ये राहता. ओके, आणि तेवढं तुम्हाला सोपं जातं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. गायडन्स होईल तेवढं रिव्हिजन तुम्ही जनरली ग्रुप स्टडी मध्ये देत चला. ग्रुप स्टडी मध्ये जेवढी रिव्हिजन ग्रुप स्टडी मध्ये कराल ना, 2 मुलांचे 3 मुलांचे पॉइंट्स एकत्र येतात, मग तुमच्या काही क्वेरी असतील त्या आपोआप डिवाइड होतात आणि तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, सो रिव्हिजन देताना शक्यतो ग्रुप स्टडी करत चला, नसेल तर नो प्रॉब्लेम, बट एक ग्रुप स्टडी माझ्याकडनं मी सजेस्ट करतोय. ओके, बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ टॉपिक्स म्हणजेच काय, कन्सेप्च्युअल लर्निंग अगोदर करून घ्या आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला जा. ओके, तो कन्सेप्ट क्लिअरच नाही आणि तुम्ही चालले त्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला, एखादा न्यूमेरिकल क्लिअर होईल, 2 न्यूमेरिकल क्लिअर होईल, डेफिनेटली तिसऱ्या न्यूमेरिकलला तुम्हाला प्रॉब्लेम आल्यापासून राहणार नाही. का, कारण बेसिकच तुम्ही क्लिअर करत नाहीये. 2 न्यूमेरिकल क्लिअर झाले, तुम्हाला वाटतंय की चला बऱ्यापैकी येतंय, पण नाही, कॉम्पिटिशन खूप आहे, प्रॉब्लेम
शेवटच्या क्षणापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चला, रिव्हिजन करत चला आणि थेरी क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. ओके, सो प्रॉब्लेम जरी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन एक्झाम असेल तरी स्मार्ट टेक्निक्स यूज करा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. शॉर्टकट म्हणत नाहीये मी, स्मार्ट टेक्निक्स यूज करा. खूप लेंदी प्रॉब्लेम असेल तर इन बिटवीन 1-2 स्टेप तुम्ही कंपाईल करू शकता. तो त्या क्वेश्चनचं वेटेज बघा, किती मार्कला तो क्वेश्चन विचारलाय, अकॉर्डिंगली त्याचा आन्सर तुम्ही लिहिणे अपेक्षित आहे. सो वेटेजनुसार प्रॉब्लेम किंवा क्वेश्चन सॉल्व्हिंग करा. सो तेच तर आपली खासियत आहे, आपण ते पूर्ण रन टाइम आपण या ठिकाणी कव्हर करतोय. सो जो काही मी तुम्हाला मिनिमम 4 मंथचा ड्युरेशन दिलेला आहे त्यामध्ये सर्व सब्जेक्टचं कव्हरेज होत आहे. ऑल 20 सब्जेक्ट, पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग अलॉंग विथ द बेसिक लर्निंग कंटेंट. ओके, सो याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट फुल लेंथ ठेवलेला आहे. 3 मिनिमम आपल्या टेस्ट होणार आहेत. त्या टेस्ट ऑनलाईन पण आहेत, ऑफलाईन पण आहेत. ज्याला ऑफलाईन अटेंड करायची तो बिंदास्त ऑफलाईन येऊ शकतो, ज्याला ऑनलाईन करायची त्याच्यासाठी तर काय प्रॉब्लेम नाहीच आहे. आणि येस, द इम्पॉर्टंट थिंग, इंटरॅक्टिव्ह ऑनलाईन क्लासेस. तर तुम्ही रन टाइम क्लासमध्ये कितीही डाऊट्स विचारू शकता, जसं आपलं जेई बॅचला झालेलं आहे, मेन्सला पण झालंय. सो रन टाइम डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स आपले असतात. रन टाइम तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता असतो. वीकेंडला आपले एक जस्ट ओपन डिस्कशन डाऊट सॉल्व्हिंग सेशन असतात, ज्यांचे काय रन टाइम मध्ये डाऊट क्लिअर होत नाहीत. कधी कधी टाइम तुम्हाला कमी पडतो, तर मी वीकेंडला पण एक हाफ एन आवर किंवा 1 आवरचा एक्स्ट्रा डाऊट सॉल्व्हिंग सेशन ठेवतो, फक्त क्वेरी सॉल्व्ह करण्यासाठी, जस्ट एक कॅज्युअल सेशन. ओके, सो त्यामध्ये पण बऱ्याच मुलांच्या क्वेरी क्लिअर होतात. सो न्यूमरिकल आल्यानंतर फक्त आला कॅल्सी सोडवलं असं नाहीये. तो न्यूमरिकल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा मी नेहमी तुम्हाला सांगतो. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत प्रत्येक क्वेश्चन मध्ये. काय दिलंय, काय विचारलंय, तुमच्याकडे काय आहे तो न्यूमेरिकल किंवा तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली त्या प्रॉब्लेम मध्ये किंवा एक क्वेश्चन मध्ये काय दम नसतो. आणि उरतं काय, तुमचं प्रेझेंटेशन एक्झाम मधलं. सो प्रेझेंटेशन कशा पद्धतीने व्यवस्थित मेंटेन करायचं आणि बाकी सर्व गोष्टी हे तर मी तुम्हाला प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक क्वेश्चनला मी रन टाइम सांगतो. त्यामुळे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी कुणीही मिस करू नका. ओके, सो आन्सर रायटिंग म्हणजे फक्त न्यूमेरिकल नाही, त्यामध्ये सर्व प्रकारचं आन्सर रायटिंग आपलं कव्हर होणार आहे. थेरी क्वेश्चन असेल किंवा प्रॉब्लेम असेल. सब्जेक्ट सुरू होण्याच्या अगोदर माझं अनालिसिस असतं की त्या सब्जेक्टमध्ये आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत, किती टाईपचे प्रश्न विचारलेले आहेत, तुमचा जास्त फोकस कुठल्या चॅप्टरवरती असला पाहिजे आणि किती टाइम तुम्ही त्या क्वेश्चनला दिला पाहिजे, कुठले कुठले पॉइंट्स तुम्ही एक्झाम मध्ये हायलाइट केले पाहिजेत, मिस्टेक्स कशा अवॉइड करायच्या वगैरे वगैरे, असे खूप सारे की पॉइंट्स आहेत ते आपल्या या ठिकाणी कव्हर होतात. ओके, सो डिटेल कशावरती आहे तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊ शकता. फायनाईट इंजिनिअरिंग अकॅडमी नावाचा ऍप डाउनलोड करा. बॅच कोड आहे आपला, ऑर्गनायझेशन कोड आहे YZMALG. डाउनलोड करा, हा कोड टाका, तुम्हाला आपल्या ऍप मध्ये बरेच सारे कोर्सेस किंवा कंटेंट दिसून येतील. ओके, रिपीट करतो, फायनाईट इंजिनिअरिंग अकॅडमी, प्ले स्टोअरला जा, ऍप डाउनलोड करा. ऑर्गनायझेशन कोड आहे आपला YZMALG. हा कोड पुट करा, तर तुम्ही ऑटोमॅटिकली मोबाईल नंबर टाकून तुमचं लॉग इन होऊ शकतं फायनाईट इंजिनिअरिंग अकॅडमी नावाने. ओके, सो याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, भरपूर मुलांचे डाऊट्स असतात की सर मागच्या वर्षीची बॅच तर खूप व्यवस्थित रन झाली, तुम्ही आन्सर रायटिंग पण खूप चांगलं घेतलं. मागच्या बॅच मध्ये आणि या बॅच मध्ये खूप सारा डिफरन्स आहे. मागच्या वेळेस लेटेस्ट ते जर मी तुमचे 2 न्यूमेरिकल घेतले असतील एखाद्या टॉपिकवर, तर आता 4 न्यूमेरिकल ऍटलिस्ट होणार आहेत. ओके, सी व्हरायटी पाहिजे आपल्याकडे आणि तीच व्हरायटी आपण रेग्युलर मेंटेन करतोय. डिफरंट टाइप्स ऑफ न्यूमेरिकल होईल तेवढे आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. ऍट द एंड जर आपल्याला वेळ राहिला तर आपण डेफिनेटली मी स्वतः तुमचा कंटेंट वाईज रिव्हिजन सेशन पण घेणार आहे. जे टॉपिक्स मुलांना खूप डिफिकल्ट वाटतात त्याचे सेपरेट रिव्हिजन सेशन्स पण आपण घेणार आहोत ऍट द एंड. सो ओके, तर 1 सप्टेंबर पासून आन्सर रायटिंग सुरू होते. फी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे, फर्स्ट 100 स्टुडंटसाठी. होईल तेवढ्या लवकर एनरोल करा आणि त्या ऑफरचा फायदा घ्या. नंतर फी वाढू शकते ऑन डिमांड, त्यामुळे डिले करू नका. आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर प्रिलियम एक्झाम. व्यवस्थित प्लॅनिंग करून प्रिलियमची रिव्हिजन करत चला, एक क्वेश्चन्स किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करत चला. थोडेच दिवस राहिले प्रिलियम्सला, फुल फोकस असू द्या, कट ऑफ फ्लक्च्युएट होऊ शकतो. ओके,
त्यामुळे प्रिलियमवरती सध्या फोकस करा आणि ज्याला एनरोल करायचं आहे आन्सर रायटिंगला त्याने इमिजिएटली एनरोल करा. टाइम वेस्ट करू नका. ऑफरचा फायदा घ्या. सो दॅट मॅक्झिमम बेनिफिट तुम्हाला डेफिनेटली माझ्याकडनं मिळणार आहे. सो होईल तेवढं कंटेंट आपण मुलांना देतोच आहे. सो याच ऑफरचा फायदा तुम्ही घ्यावा असं मला वाटतंय. आणि ज्याला खरंच मेन्सची तयारी करायची त्यासाठी तर ही एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. येस, चलो थँक्यू. आणि प्रिलियमसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना. व्यवस्थित प्लॅनिंग करून प्रिलियमचं प्रिपरेशन करा. चलो थँक्यू.